डे 3 इन पुणे ॲट तुळशीबाग. आज आमचा शॉपिंग डे आहे आणि ट्रॅफिक पूर्ण जाम. सो लेट्स सी आम्ही काय काय घेणार आहोत. येस, सो दिस इज व्यू. टॉप व्यू नाही ना हा. इथे ड्रोन शूट पाहिजे यार, काय मस्त होईल बघ. सो गाईज डे 4 ना है ना, डे 4 इन सिंहगड. आम्ही सिंहगड फिरायला आलो आहो. कोणतं होतं रे ते, सिंह गेला पण नाही, गड आला पण सिंह गेला. यार लिटरली मला असे गुजबम्स आले. येस यार, किती ते 4th की 5th मध्ये होतं ना आपल्याला. 4th. एवढा व्ह्यू भारी आहे यार इथला. आणि खूप बरं झालं आम्ही पहिले जसं दाखवलं तुळशीबागची शॉपिंग पण झाली आहे आमची. थोडी नाही तरी झाली. हँकी पँकी शॉपिंग केलेली आहे. मी माझ्या कामाच्या वस्तू घेतलेल्या आहे. हिनीचं काहीच नाही घेतलं, मी घेतलं. आणि हे इकडे असं म्हणजे कामाचं ते काही होतच व्ह्यू. नाही. आम्ही त्या मार्केटमध्ये गेलोच नव्हतं जिथे कामाचं राहील. आम्ही माझ्या कामाच्या मार्केटमध्येच गेलो. असं काही घेण्याचा प्लॅन नव्हता. ज्वेलरी पाहिली ते मला अजिबात आवडलेली नाही आहे. प्राईजनुसार लो, त्याची कॅटेगरी पण लोच होती. यापेक्षा नागपूरच बेस्ट. येस, खूप जास्त बेस्ट आहे. आणि ॲम्बियन्स मला नागपूरचंच आवडलं सगळं काही फिरल्याच्या नंतर सुद्धा. सो बघा आमची मस्ती. आय मीन असेच व्ह्यू मी तुम्हाला अजून दाखवते पुढे. सो स्टे ट्यून. स्टे काय नाही ॲक्च्युली विसरली होती तू. एकच मरी
प्लेस आहे यार ही. एकदा तुम्ही नक्की विजिट करा जर पुण्यात आले तर. सिंहगड खूप सुंदर. ॲक्च्युली पूर्ण 4th 5thचे डेज आठवलेत आणि पूर्ण गुजबम चालले. खूप सुंदर. अँड आय लव्ह हिस्टॉरिक प्लेसेस. खूप वर्थ आहे हे सगळं बघणं. आणि मेनली तर छोट्या मुलांना हे सगळं दाखवायला पाहिजे, सांगायला पाहिजे ॲक्च्युली. बिकॉज हे सगळं खूप खूप म्हणजे कसं बोलायचं ना, जे स्कूलमध्ये जे शिकवतं ते लिटरली बघण्यात खूप जास्त छान वाटतं. आणि खरंच तुम्ही विजिट करा जर श्वास गेला म्हणून या गडाचं नाव सिंहगड केलं, कारण छत्रपती शिवराय जसं बोलले होते गड आला आणि सिंह गेला. असं कोणाकोणाला वाटतं की कोंढाण्याचं नाव सिंहगड ह्या पद्धतीने झालं. गोष्टी लोकांना तेच माहिती असेल, बरोबर आहे. सांगतो एक गोष्ट आता फक्त ज्ञानात भर व्हावी म्हणून सांगतो बरं का. जेव्हा गडाचं नाव आपण म्हणतो की कोंढाणा झालं, या आधी सुद्धा गडाचं नाव सिंहगड आहे. हे सर्वांनी ध्यानात ठेवा बरं का. म्हणजे आपण म्हणतो आपलं वाटतं बरं का मित्रांनो की कोंढाण्याचं नाव सिंहगड झालं. संदर्भ जर तुम्ही बघितला तर त्या संदर्भामध्ये एकच उत्तर येतं. ते उत्तर आहे की कोंढाण्याचं नाव आधी सुद्धा सिंहगडच होतं. बरोबर. आता ही गोष्ट फक्त सर्वांना सांगितली ही ध्यानात ठेवा सर. बरोबर. आता नरवीर सुभेदार समोर आपल्याला समाधीस्थळ दिसतंय, बरोबर. आणि इथं त्यांचं स्मारक दिसतंय. भरपूर जण या स्मारकाला पुतळा म्हणतात. आता त्या मूव्हीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट उदयबान दाखवलं. उदयबानासोबत सो येस, आम्ही बॅक टू नागपूर जातो आणि वाटेतच आता जेवण करणार आहोत आम्ही. शिवराय काय आहे ग? शिव कुठे गेलं? शौर्यवाडा. सॉरी. सो शौर्यवाडा यार. इथला ॲम्बियन्स इतकं सुपर्ब आहे ना. हे बघ सगळं ट्रेडिशनल आहे है ना. आय थॉट जेवण पण खूप छान असणार. मे बी चुलीवरचं आहे. सो दाखवते मी तुम्हाला. स्टे ट्यून. खूपच सुंदर आहे यार ॲम्बियन्स. ह्या काकू तर एक नंबर दिसत आहे बघ. हा ना, रिअल वाटतंय पूर्ण. आजी आजी हो, आजोबा तर सगळं बघतात आहे बघ. कोण आलं कोण नाही. कोणी कोणी व्हिजिट केलं इथे. नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता. मला नाही माहित आहे कुठे आहे. कुठे आहे? वाघोलीला आहे. वाघोलीला आहे. मलाही नाही माहिती. शौर्यवाडा पुणे वाघोली. सो स्टे ट्यून. स्टे ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. लुक ॲट हिअर गाईज. आम्हाला कोण दिसला आहे? पुष्कर श्रोती अँड काय यायचं नाव यार, मराठी इंडस्ट्रीचे आर्टिस्ट आहे हे लोक. गिरजा प्रभू जे आहे सुख म्हणजे नक्की कायमध्ये. सो फिलिंग अमेझिंग. ओ माय गॉड, एवढ्या जवळ आहे हे लोक आमच्या. लिटरली यार नॉर्मल लाईफ आहे यार यांची पण आपल्यासारखी. गिरजा प्रभू तर बापरे काय दिसते यार.